भाजप विरोधकांना घेणार, मतदार याद्यांवरून विरोध करणाऱ्यांना भाजप उत्तर देणार। लोकसभा निवडणुकीत मवियाला कसा फायदा झाला हे पुराव्यांसकट भाजप बाहेर काढणार। महायुतीच्या सर्व मंत्र्यांच्या कामांचं ऑडिट होणार। सरकारच्या वर्षपूर्तीनंतर राज्यात ऑडिट होणार असल्याची सूत्रांची माहिती। मात्र तुर्तास गुजरातप्रमाणे मंत्रिमंडळ बदलाचा निर्णय नाही। पुणे पिंपरीत भाजप स्वबळावर लढणार तर ठाण्यात एकत्र लढण्याबाबत चाचपणी होणार। मुंबईत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याची सूत्रांची माहिती। लोकसभा, विधानसभा निवडणुका महायुतीने जिंकल्या। आगामी निवडणुकांमध्ये देखील महायुतीचाच भगवा फडकेल, एकनाथ शिंदेंकडून विश्वास व्यक्त। मुंबईत काँग्रेसने आगामी निवडणुका स्वबळावर लढवाव्यात ही कार्यकर्त्यांची ही इच्छा। ज्यांनी तलांसमोर भूमिका मांडली तर पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य असेल, भाई जगतापांची प्रतिक्रिया। महायुतीच्या 54 आमदारांना मतदारसंघात विकास कामांसाठी प्रत्येकी 5 कोटींचा निधी। पहिल्यांदाच निवडून आलेल्या 54 सत्ताधारी आमदारांना निधी। विकास कामांसाठी प्रत्येकी 5 कोटी प्रमाणे 270 कोटी निधी मंजूर। महायुतीच्या 54 आमदारांना विकास कामांसाठी प्रत्येकी 5 कोटींचा निधी। हा विकास निधी नाही तर लाच आहे, संजय राऊतांचा आरोप। सत्ताधाऱ्यांना निधी तर विरोधकांचा मतदारसंघ कोरडा। सभागृहात आवाज उठवणार, राऊतांचा इशारा। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना भाजप आमदारांना दमडीचाही निधी दिला नाही। निलंबन, मानधन बंद करून लोकशाहीची हत्या करणाऱ्यांनी नैतिकतेचा दाखला देऊ नये। भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांचं राऊतांना उत्तर। निधी वाटपात कोणताही दुजाभाव करणार नाही या शपथेला हरताळ फासला। निधी वाटपावरून सतेज पाटील यांची सरकारवर टीका। निधी दिला असेल तर कुणाच्या पोटात दुखतंय? भाजप पाठच्या आलेल्या या भोंग्याला काय माहित आहे? राऊतांना बोलण्याचा अधिकार नाही, नरेश म्हस्केंची टीका। मावळमध्ये राजकीय बदलाचे संकेत। आमदार सुनील शेळके आणि माजी राज्यमंत्री बाळा भेगडे एकाच मंचावर। तळेगावमधील कार्यक्रमातून नव्या राजकीय समीकरणाची चाहूल। तुम्ही एक हात पुढे केला तर मी 2 हात पुढे करेन, भेगडे यांचं वक्तव्य। आरोग्य विभागाच्या गलथान कारभाराची सामना वृत्तपत्रात बातमी। उपजिल्हा रुग्णालयाची रुग्णवाहिका शिंदेंच्या कार्यक्रमात, त्यामुळे वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्यानं महिलेचा मृत्यू। सामना वृत्तपत्रातून एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप। मंत्र्यांमध्ये प्रोटोकॉलमध्ये ताफ्यात रुग्णवाहिका ठेवण्याची स्पर्धा सुरू। मंत्र्यांच्या या प्रोटोकॉलच्या स्पर्धेत निरपराधांचे बळी जात आहेत। अंबरनाथमधील महिलेच्या मृत्यू प्रकरणी संजय राऊतांची टीका। अंबरनाथ महिला मृत्यू प्रकरणी ठाणे जिल्हा रुग्णालयाचं स्पष्टीकरण। रुग्णालयात आल्यावर 15 मिनिटात महिलेचा मृत्यू झाल्याचा ठाणे जिल्हा रुग्णालय प्रशासनाचा दावा। वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्याच्या आरोपांवर रुग्णालयाचं स्पष्टीकरण। अंबरनाथ अॅम्ब्युलन्स प्रकरणात चौकशी होणार। जिल्हा शल्यचिकित्सक कैलास पवार चौकशी करणार। महादेव जानकरांनी महायुती सोडली तरीही मी महायुती सोबतच। रासपा आमदार रत्नाकर गुट्टेंकडून वेगळी चूल मांडण्याचे संकेत। रत्नाकर गुट्टे हे महादेव जानकर यांच्या राष्ट्रवादी समाज पक्षाचे एकमेव आमदार। मी भाजप आणि मोदींचा भक्त म्हणणाऱ्या महेश कोठारेंना रमेश पाटलांचा फोन। तुम्हाला ईडीची नोटीस आली का? रमेश पाटलांचा महेश कोठारेंना सवाल। तर मी भाजप आणि मोदींचा भक्त, महेश कोठारेंचा पुनरुच्चार। अपघात प्रकरणात सुनबाई अडकल्या म्हणून मुक्ताफळं उधळली जात आहेत। महेश कोठारेंच्या वक्तव्यानंतर किशोरी पेडणेकरांची टीका। मी भाजपचा आणि मोदीजींचा भक्त असल्याचं महेश कोठारेंचं विधान। शेतकऱ्यांचं नाव घेऊन बच्चू कडू नौटंकी करतात। आमदारांना कापून टाकण्याची भाषा योग्य नाही। रवी राणांचा बच्चू कडूंवर निशाणा। तर लोकसभेवेळी कडूंनी अनेकदा डील करण्याचा प्रयत्न केला, राणांचा गंभीर आरोप। तुम्ही सगळ्या पक्षाचे पाठिंबा घेऊन निवडणुका लढवता, पण हा बच्चू कडू मरेपर्यंत कुणाच्या ओंजळीनं पाणी पिणार नाही। जे काही लढू ते स्वतःच्या ताकदीवर लढू। बच्चू कडूंचं नवनीत राणांना प्रत्युत्तर। भाजपाने केलेलं काम आणि मोदींच्या योगदानामुळे मुंबई मनपा भाजप जिंकेल। भाजपच्या कपिल पाटलांना विश्वास। दोघे भाऊ एकत्र आले तर कुणाच्या पोटात दुखण्याचं काम नाही, कपिल पाटील यांचं वक्तव्य। 27 तारखेला मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेचा मेळावा। आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मेळाव्याचं आयोजन।
उद्धव ठाकरे उपशाखा प्रमुखांना मार्गदर्शन करणार। मनसेच्या दीपोत्सवाची पर्यटन विभागाकडून जाहिरात। मनसेचा आरोप, दीपोत्सवाला येण्याचं महाराष्ट्र पर्यटन विभागाकडून आवाहन। आयोजन केलेल्या मनसेचा नावाचा उल्लेख पर्यटन विभागानं टाळला। पुण्यात मुरलीधर मोहोळांच्या विरोधात शिवसेना ठाकरे पक्षाचं आंदोलन। कात्रज परिसरात जैन मंदिराबाहेर ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। मुरलीधर मोहोळ आणि भाजपला सुबुद्धी देवो वसंत मोरेंचं भगवान महावीरांकडे साकडं। पुण्यातील जैन बोर्डिंग मंदिर व्यवहार तात्काळ रद्द करावा, अन्यथा 1 नोव्हेंबरपासून उपोषणाला बसणार। जैन मुनी गुप्तीनंद महाराज यांचा इशारा। तर 29 ऑक्टोबरला राज्यभरात जैन समाज 1 दिवसाचं अन्नत्याग आंदोलन करणार, जैन मुनींची माहिती। नाशिक त्र्यंबकेश्वर रस्ता रुंदीकरण विरोधात स्थानिक आक्रमक। स्थानिकांचा विकास प्राधिकरणाच्या कारवाईला विरोध। अनेकांची घरं आणि दुकानांचा रुंदीकरणाला फटका बसणार असल्यानं स्थानिक आक्रमक। नागपूर महापालिकेत लाच दिल्याशिवाय काम होत नाही। प्रशासक राज असल्यानं अधिकारी जनतेला लुटतायत। काँग्रेस नेते विकास ठाकरेंचा आरोप। अमरावतीत 500 रुपयांच्या बनावट नोटा जप्त। आतापर्यंत 83,000 बनावट नोटा जप्त केल्याची माहिती। नांदगाव पेठ पोलिसांची कारवाई। लाडकी बहीण योजनेत 164 कोटींचा घोटाळा। 12,000 भावांनी 13 महिने योजनेचे प्रत्येकी 1,500 रुपये घेतले। महिला बाल कल्याण विभागातील अधिकाऱ्यांकडूनही घोटाळा झाल्याच्या माहितीला दुजोरा। लाडकी बहीण योजना कायम सुरू राहणार। लाडकी बहीण योजना बंद केली जाणार नाही। लाडक्या बहिणींना भाऊबीज मिळणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आश्वासन। बिहारमधील SIR नंतर इतरही राज्यात SIR प्रक्रिया। निवडणूक आयोगाची तयारी। आज आणि उद्या केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक। सर्व राज्यांचे मुख्य निवडणूक आयुक्त बैठकीला उपस्थित राहणार। आयोगाच्या आदेशाआधीच नगरपालिकांसाठीची तयारी। आगामी निवडणुकांसाठी राजकीय पक्षांकडून मोर्चे बांधणी सुरू। भाजपसह विविध पक्षांच्या तयारीसाठी सध्या बैठका सुरू। आमदार विजयसिंह पंडितांच्या घरी दीपावलीच्या फराळाला आमदार संदीप क्षीरसागर यांची उपस्थिती। शिवाजीराव पंडित, अमरसिंह पंडितांसह सर्वांनी शुभेच्छा दिल्या। पंडितांच्या बीड येथील शिवछत्र निवासस्थानी फराळाचा कार्यक्रम। छत्रपती संभाजीनगरमध्ये दिवाळी कार्यक्रमानिमित्त सर्वपक्षीय नेते एकत्र। मंत्री संजय शिरसाट, चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे आणि अतुल सावे एकाच मंचावर। सर्वपक्षीय नेत्यांनी व्यापाऱ्यांशी संवाद साधला। माहूर गडावर दीपोत्सवानिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई। काल लक्ष्मीपूजनानिमित्त देवीची अलंकार पूजा करण्यात आली। दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर कराड बाजार समितीमध्ये गुळ सौद्याचा शुभारंभ। सभापती पैलवान सतीश इंगवले यांच्या हस्ते सुरुवात। सौद्याच्या सुरुवातीस गुळाला 4,500 रुपये प्रति क्विंटल दर। नांदेडच्या बोधडीत बियाण्याची कृती टंचाई दाखवून जादा दराने विक्री। आक्रमक शेतकऱ्यांचा कृषी केंद्र दुकानासमोर संताप। कृषी विभागाकडून तात्काळ कारवाई करत 5 दुकानं सील। सिंधुदुर्गमध्ये भातशेती पाण्याखाली। ऐन दिवाळीत परतीच्या पावसामुळे भातशेतीचं नुकसान। आणखी पाऊस झाल्यास मोठ्या नुकसानीची शक्यता। नांदेडमध्ये 6,90,000 हेक्टरवर शेती पिकाचं नुकसान। दरम्यान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत मिळत असल्याचा आरोप। 2 ते 4,000 रुपयांमध्ये दिवाळी कशी साजरी करायची, शेतकऱ्यांचा सवाल। दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर सांगलीमध्ये हळदीचे सौदे। सौद्यात हळदीला 17,800 रुपये प्रति क्विंटल इतका उच्चांकी दर। हळदीला 10,000 रुपये इतका कमी दर मिळाला। दीपावली पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत विंचूरमध्ये कांद्याचे लिलाव। कांद्याला 800 ते 1,000 रुपये प्रति क्विंटल दर। विक्री झालेल्या कांद्याला 1,000 ते 1,500 रुपये अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी। पुण्यातील 69 वर्षीय आजी धाराशिवमध्ये पूरग्रस्तांच्या मदतीला। पतीच्या पेन्शनमधून पूरग्रस्तांना भारती मांढरेंकडून 5 लाखांची मदत। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये पाटबंधारे विभागानं बांधलेल्या बंधाऱ्यात अनेक ठिकाणी 100% पाणीसाठा। शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न मिटला। वाशिमच्या मालेगावमधील शिरपूरमध्ये अवकाळी पावसाची हजेरी।
पावसामुळे शिरपूर बसस्थानकात तसंच मालेगावकडे जाणाऱ्या मार्गावर पाणी साचलं। पाण्यातून वाट काढताना नागरिकांची कसरत। जळगावच्या रावेर मुक्ताईनगरमध्ये अचानक पाऊस आल्याने नागरिकांची तारांबळ। पावसामुळे कापूस, तूर, मकासारख्या पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढला। शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण। रत्नागिरीत विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज। काल परतीच्या पावसाने कोकणात हजेरी लावली होती। आज देखील परतीच्या पावसाचा हवामान खात्याचा इशारा। रायगड जिल्ह्यात भात कापणी सुरू असतानाच मुसळधार पाऊस। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। भात शेतीचं नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल। ऐन दिवाळीत शेतकऱ्यांवर आर्थिक संकट। महाबळेश्वरमध्ये पर्यटक नौका विहाराचा आनंद घेताना 2 बोटी भरकटल्या। मुख्याधिकारी योगेश पाटणकडून दोन्ही बोटींचं रेस्क्यू। प्रत्येक ग्रामपंचायतीची वेबसाईट नव्याने विकसित होणार। गावचा इतिहास आणि जमा खर्चही पाहता येणार। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत वेबसाईट विकसित करण्याच्या ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या सूचना। पुण्यात सारसबागेत दिवाळी पहाट कार्यक्रमात गोंधळ। जमावाकडून तरुणाला मारहाण। चालताना धक्का लागल्याच्या कारणाने वाद। पोलिसांनी वेळीच मध्यस्थी करून वाद मिटवला। एअर इंडिया विमानाचे इमर्जन्सी लँडिंग। अमेरिकेला जाणाऱ्या विमानाचं मुंबई विमानतळावर लँडिंग। तांत्रिक बिघाडामुळे विमानाचं इमर्जन्सी लँडिंग केल्याची माहिती। राजधानी दिल्लीची हवा अत्यंत खराब असल्याचं नमूद। दिल्लीचा आजचा हवेचा निर्देशांक सरासरी 342 वर। दिवाळीच्या 2 दिवसानंतर दिल्लीची हवा प्रदूषितच। लक्ष्मीपूजनानिमित्त झालेल्या आतषबाजीमुळे दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी मुंबईची हवा वाईट श्रेणीत। मुंबईचा हवा निर्देशांक 211 वर, तर मुंबई उपनगरांमध्येही याचा परिणाम दिसून येतोय। नवी मुंबईत हवेच्या गुणवत्ता पातळीत घसरण। शहराची हवा मध्यम श्रेणीत नोंदवली गेली। पुढील काही दिवसात हवेची गुणवत्ता आणखी खालावण्याची शक्यता। दिवाळीच्या निमित्ताने नाशिक शहर फटाक्यांच्या आतषबाजीने उजळून निघालं। दिवे आणि फटाक्यांच्या आतषबाजीने नाशिकचा आसमंत उजळला। पाडव्यानिमित्त मुंबईच्या मुंबादेवी परिसरात भाविकांची गर्दी। देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह देशविदेशातून भाविक मुंबादेवी परिसरात दाखल। दिवाळीच्या सलग सुट्ट्यांमुळे कोकणात पर्यटन हंगामाला सुरुवात। हॉटेल्स, रिसॉर्ट पर्यटकांनी हाऊसफुल। पर्यटकांची किनारपट्टी भागातल्या हॉटेल्स, रिसॉर्टला पसंती। कोल्हापूरच्या कसबा बावड्यात दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने म्हशी पळवण्याची स्पर्धा पाहण्यासाठी सतेज पाटलांनी देखील उपस्थिती लावली। कल्याणमधील दिवाळी पहाट कार्यक्रमात गायक कैलाश खेर यांच्याकडून आमदार कपिल पाटलांचं कौतुक। मंत्री सगळे असतात, त्यामध्येही मनाला जिंकणारे काही मंत्री असतात, त्यामध्ये कपिल पाटील आहेत। कैलाश खेर यांचं गौरवोद्गार।